नमस्कार मंडळी, आज बघा मस्त असे बोंबील फ्राय केलेत. किती कुरकुरीत आहेत बघा. तर आज आपण दोन पद्धतीमध्ये बोंबील फ्राय करणार आहोत. एक म्हणजे मध्ये चीर मारून बोंबील फ्राय करणार आहोत आणि एक अशा पद्धतीने अख्खेच बोंबील आता फ्राय करणार आहोत. मला अशा बऱ्याच कमेंट्स आलेल्या की तुम्ही अशा मध्ये चीर मारून आहे ना बोंबील फ्राय करून दाखवा. तर म्हटलं चला आज मस्त असे बोंबील भेटले तर मग असे चीर मारून आणलेत. पण मी आता दोन्ही पद्धतीने दाखवणार आहे. ते असे अख्खे पण ठेवणार आहे आणि काही अशा मध्ये चिरा मारून मस्त असा वेगळ्या पद्धतीचा मसाला भरून आज बनवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला कोणत्या पद्धतीतले बोंबील फ्राय आवडले ते. तर चला आता बोंबील म्हटलं की त्याची मेन प्रोसिजर असते ते म्हणजे त्याचं पाणी काढायचं. ती खूप झंझट असते पण आपण अशी ट्रिक वापरणार आहोत ना की आपलं बोंबीलचं पाणी आपण अगदी सहजपणे काढणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे लिंबू पिळलेलं आहे अर्ध आणि त्याच्यामध्ये आता 1 चमचा मीठ टाकले. आता हे चांगलं या बोंबीलला आहे ना चांगलं चोळून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही अगदी सहज या बोंबलाचं पाणी निघणार आहे. आपण 5 मिनिटं याला ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने बोंबील आणि लिंबाचा रस चोळून. तर बिना झंझट करता आपलं बोंबलाचं पाणी हे अगदी वेगळं होणार आहे. तर तुम्ही बघालच 5 मिनिटांनी व्यवस्थित असं सगळीकडे एकसारखं लागेल ना असं चोळून ठेवायचे. सगळ्या बोंबलांना मीठ आणि हे लिंबू चोळून गेलं पाहिजे. आता आपण याला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण याच्या मसाल्याची तयारी करूया. तर इथे मी आज वेगळ्या प्रकारचा मसाला म्हणजे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण करून लावणार आहे. तर आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची एक पेस्ट तयार करून घेऊया. अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतली आहे. तोपर्यंत इकडे आपले बोंबील व्यवस्थित या लिंबाच्या आणि मिठामध्ये मुरलेत. तर बघा कसं पाणी सुटलं आहे. आपोआप त्याचं पाणी बाजूला होतं. अजिबात आपल्याला मेहनत करावी लागत नाही. आता थोडे थोडे आपण हातामध्ये घेऊन आहे ना थोडंसं काय त्याच्यामध्ये पाणी असेल ना ते आपण प्रेस करून काढायचं आहे. अगदी सहज निघतं बघा तुम्ही अजिबात टेन्शन घ्यावं लागत नाही. नाहीतर मग बोंबील करायचं म्हटलं ना त्याच्या आधी त्याचं टेन्शन येतं की पाणी काढायचं आता त्याच्यावर वजन ठेवा, कपडा खराब होतो, मग सगळं घरातही घाणच होतं. त्याच्यापेक्षा हे अशा पद्धतीने भांड्यामध्येच पाणी निघतं आणि अगदी सहज निघतं. तर बघा आपण कशा पद्धतीने संपूर्ण बोंबलाचं पाणी हे काढलेलं आहे. तर बघा किती प्रमाणामध्ये हे पाणी आपलं हे बोंबलाचं वेगळं झालेलं आहे. जर तुम्हालाही बोंबलाचं पाणी काढायचं टेन्शन येत असेल तर ही ट्रिक नक्की वापरा. बघू शकता किती प्रमाणात पाणी आपलं निघालं आहे. तर चला आता हे बोंबील आपण आता पुन्हा आता भांड्यामध्ये काढून घेतलेत. तर बघा बऱ्यापैकी आता याचं पाणी आपलं निघून गेलेलं आहे. तर आपले बोंबील मस्त कुरकुरीत होणार. तर पाणी काढले त्यामुळे आता मीठही आपलं त्या पाण्याबरोबर गेलं आहे. त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया 1 चमचा पुन्हा. थोडंसं प्रमाण कमीच ठेवायचं आहे. थोडंफार मीठ राहतं त्यामुळे जास्तही टाकू नका. पाव चमचा हळद घेतली आहे आणि इथे मी 1 चमचाच मिरची पावडर घेतली आहे आणि आपण हे मिरची, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. तर इथे मी संपूर्ण पेस्ट टाकली आहे आणि आता हे कोकम आहेत ना मी भिजत घातले होते थोडा वेळ. त्याचं पाणी आहे ना असं आता काढून याच्यामध्ये टाकायचं. याच्याने खूप छान टेस्ट येते किंवा मग लिंबू परत घातलं तरी चालेल. नाहीतर मग कोकम घाला. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यूज करा. आता हे संपूर्ण मसाला आहे ना व्यवस्थित याला सगळीकडे एकसारखा लागेल असं चोळून ठेवून द्यायचं आहे आपण. याची मला कमेंट होती की तुम्ही हिरव्या मसाल्यामध्ये करून दाखवा. आलं, लसूण आणि मिरची, कोथिंबीरची. बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये. म्हणून म्हटलं चला आज बोंबील भेटले तर छान. आता आज माझा पूर्ण व्हिडिओ कमेंट्स वरतीच आहे खरं तर. कारण मला भरपूर अशा कमेंट्स येतात की चिरा मारून नाही केलं किंवा मग हिरवा मसाला नाही लावला अशा पद्धतीने. तर म्हटलं चला आज आपण कमेंट्ससाठी एक व्हिडिओ बनवूया पुन्हा. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर आता हे आपण झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळांसाठी आणि इकडे आपण त्याची कोटिंगची तयारी करायची. तर इथे मी रवा आणि तांदळाचं पीठ घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालून त्याचं मिश्रण तयार केलंय. आता हे बघा आपले बोंबील हे छान असे मुरलेले आहेत. पुन्हा थोडंसं आता याला मिक्स करून घेऊया आपण आणि एक एक बोंबील घेऊन आता या मिश्रणामध्ये आपण घोळवून करायचे आहेत. तर आधी मी आता चीर मारलेले बोंबील करून दाखवणार आहे. नंतर मग अख्खे बोंबील दाखवते.
तर दोन्ही पद्धतीत छान होतात, असं काही नाहीये. पण हे पूर्णच कुरकुरीत होतात, असे मधून चीर मारलेले. आणि असे अख्खे घेतलेले थोडेसे आतून सॉफ्ट राहतात. तर आपण आता एक एक करून टाकून घेऊया. मस्त सगळीकडे रवा लागला गेला पाहिजे, अशा पद्धतीने टाकायचे आहेत. तर जेवढे मावतील तेवढे आपण याच्यामध्ये ऍडजस्ट करून घेऊया. पूर्ण पाणी निघाल्यानंतर अगदी बोंबील आपले झटपट होतात, अजिबात वेळ लागत नाही. थोडासा पॅन हलवला की बघा लगेच पॅन हा बोंबीलला सोडतोय. तर हलक्या हातानेच आपण त्याला उलट करून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही. उलट होत नसेल तर थोडा वेळ थांबायचं, कारण बोंबील ही मच्छी खूप काळजीपूर्वक करावी लागते, नाहीतर तिचा लगेच भुगा होतो. तर आपण आता दुसऱ्या बाजूने मस्त असं तिला शेकून घेऊया, म्हणजेच फ्राय करून घेऊया. तर बघा आपला कलर आता चेंज होत चालला आहे मच्छीचा. खूप मस्त होते आणि खूप झटपटही होते. बोंबीलचं पाणी काढल्यामुळे अगदी सहज आपले बोंबील हे कुरकुरीत होतात, बिना झंझटचे. आता आपल्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे फ्राय करून झालेले आहेत. बघू शकता कसे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. तर आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. तर याच्यानंतर आपण अख्खे बोंबील फ्राय करून दाखवणार आहेत, तर तेही नक्की बघा. आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला कोणत्या पद्धतीतले बोंबील जास्त आवडले ते. आणि अजून काय तुम्हाला टिप्स द्यायच्या असतील तर त्याही देऊ शकता, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की फॉलो करेल. तर आता आपण हे अख्खे बोंबील घेऊया. ते असे घोळवून घ्यायचे मस्त तांदळा आणि रवाच्या पिठामध्ये, आणि तेही आपण एक एक करून आता सोडूया. सोडताना मध्ये मध्ये गॅप ठेवायचा आहे थोडासा, नाहीतर बोंबील हे एकमेकांना चिटकून जातात. आता जेवढे मावतील तेवढे आपण याच्यामध्ये ठेवून देऊया. हेही अगदी झटपट होतात. कोणाकोणाला झंझट वाटते हे अख्खे बोंबील फ्राय करायचे, पण अजिबात नाही, खूप मस्त होतात. आमच्या घरात तर याच पद्धतीने आवडतात, त्यामुळे मी अर्धे अर्धे फ्राय केले आहेत. घाई करायची नाही अजिबात. जेव्हा ते उलटे करण्यासारखे राहतील ना, तेव्हाच उलटे करायचे. थोडेसे खालून कुरकुरीत व्हायला पाहिजेत, तेव्हाच आपण त्याला उलटे करायचे आहेत. घाई केली की ते तुटतात मग. पण जेव्हा ते अख्खे बोंबील असे निघतात ना, तेव्हा खाण्याची मजा काय वेगळीच असते. तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला कोणत्या पद्धतीतले जास्त सोपे वाटले तेही मला कमेंट्स करून सांगा. तर बघा अशा पद्धतीने आपण उलटे करून घेतलेत. तर पुन्हा आपण त्याला एक दोन वेळा उलटे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते सगळीकडनं असे कुरकुरीत होतील. आणि एकदा का कुरकुरीत झाले ना, त्याला अजिबात उलट करायला काहीच हरकत नाही, आणि ते तुटतही नाहीत. बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. बघूनच तुम्हाला समजणार की हे बोंबील किती क्रिस्पी झालेले आहेत ते. तर आता आपले बोंबील मस्त असे फ्राय करून झालेले आहेत. तर आता तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा. तुम्हालाही बोंबील बनवायचं अजिबात टेन्शन वाटणार नाही. तर आपले दोन्ही बाजूने मस्त असे कुरकुरीत झालेत, बघू शकता तुम्ही. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा कसे मस्त कुरकुरीत झालेत, कलरही खूप छान आलेला आहे, आणि टेस्ट इतकी छान लागते ना. आणि हे आपण मध्ये चीर मारून केलेले. तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचे जास्त आवडले मला नक्की कमेंट्स करून सांगा. हे आपण तोडून बघूया आता. हे आपण चीर मारून केलेले आहेत. बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत, तेही छानच होतात. आणि हे अख्खे हेही तोडून बघूया आपण. तर बघा कसे मस्त झालेत. तर तुम्ही बनवा आणि एन्जॉय करा. आणि तुम्हाला कसे वाटले माझी बोंबीलची रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू